रोजच्या स्वयंपाकात मला एक गोष्ट सतत जाणवत होती. माझा सगळा वेळ कणिक मळण्यात आणि लोणी काढण्यातच जात होता. कणिक मळताना हात तर खूप दुखायचे, पण शरीरापेक्षा जास्त मन थकायचे. आणि ह्यावर उपाय म्हणून मी हा 5,500चा स्टँड मिक्सर घेतला. सुंदर आहे ना? पण गेस व्हॉट? पुढच्या 10 दिवसातच हा मिक्सर बंद पडला. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा स्टँड मिक्सर दुरुस्त झाला की नाही, कंपनीची सर्व्हिस कशी होती, ह्या मिक्सरमुळे माझा टाइम वाचला की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्टँड मिक्सर तुम्ही घेतला पाहिजे की नाही. नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णानी मॉम या युट्यूब चॅनलमध्ये. माझ्याकडे आधीच एक फूड प्रोसेसर होता, पण त्याच्या अटॅचमेंट्स इतक्या होत्या की ते वापरायच्या उत्साहापेक्षा त्याची कटकटच जास्त वाटायची. फूड प्रोसेसरचे भांडे आणि त्याच्या अटॅचमेंट्स हे डिशवॉशर फ्रेंडली नसल्याने ती हाताने धुवून टाकावी लागत होती. मग हाताने कणिक मळा किंवा भांडी धुवा, हिशोब सगळा तिथंच. थोडक्यात काय तर मी फूड प्रोसेसरला वैतागले होते, म्हणून मी हा स्टँड मिक्सर घेतला. बाय द वे, मी डिशवॉशरवरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे. पण जर अजून कोणी तो पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. हा स्टँड मिक्सर दिसायला खूपच सुंदर आहे आणि ह्याची बिल्ड क्वालिटी तर अप्रतिम आहे. मिक्सरवरती 2 बटन्स दिलेले आहेत. एक आहे तो स्पीड कंट्रोलसाठी आणि दुसरा आहे ते ओपन आणि क्लोज करण्यासाठी. मिक्सरवरती क्रोम फिनिशिंग दिलेलं आहे, त्यामुळे मिक्सर अजूनच सुंदर दिसतो. सोबतच ह्याला खाली सक्शन रबर्स दिलेले आहेत, त्यामुळे मिक्सर अगदी स्टर्डी राहतो. हा स्टँड मिक्सर नुसता दिसायला सुंदर नाही तर पॉवरफुल देखील आहे. हा 1500 वॅटचा आहे, त्यामुळे कणिक मळणे असो किंवा लोणी काढणे असो, अगदी स्मूथली ह्या गोष्टी होतात. ह्या स्टँड मिक्सर सोबत 5 लिटरचा स्टीलचा बाउल मिळतो. त्यासोबतच 3 अटॅचमेंट्स मिळतात. ही जी अटॅचमेंट आहे ती क्रीम व्हीप करण्यासाठी, लोणी काढण्यासाठी, ताक करण्यासाठी वापरली जाते. ही जी आहे ती कणिक मळण्यासाठी यूज केली जाते. चपातीचं, पराठ्याचं किंवा आपण पिझ्झाचं वगैरे कणिक मळणार असो तर त्यासाठी असतं. हे जे असेल ते कुकीजचं जे बॅटर असतं ते मळण्यासाठी किंवा आपल्या केकचं बॅटर असतं ते मळण्यासाठी ह्याचा यूज केला जातो. नॉर्मली मी ह्यामध्ये कणिक मळणे, लोणी काढणे ह्यासारख्या गोष्टी करते, तर ह्याचा मी तुम्हाला डेमो दाखवते. तर इथे मी तुम्हाला चपातीचं पीठ मळून दाखवणार आहे. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे, जेवढं मला पाहिजे तेवढं. ह्या बाउलमध्ये मी ऍड केलं चवीपुरतं मीठ. जर तुम्ही कणिक मळताना ह्यामध्ये तेल ऍड करत असाल तर इथे ऍड करू शकता. तर आता ह्यानंतर काय करायचं आहे की हा जो स्टँड मिक्सर आहे तो आपण ओपन करून घ्यायचा. तर ही अटॅचमेंट जोडून घेऊयात. अटॅचमेंट मी जोडलेले आहे. आता जो हा बाउल आहे हा लॉक करून घ्यायचा यामध्ये. जसं आपण मिक्सरचं भांडं लॉक करतो त्याच पद्धतीने आपण हे लॉक करायचं. आता हे लॉक झालेलं आहे, तर आता आपण हे खाली करून घेऊयात. जर तुम्हाला पाण्याचा अंदाज असेल तर तुम्ही एकाच वेळेला पाणी घालू शकता. जर अंदाज नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून पाणी घालू शकता. तर आता आपण चालू करूयात मिक्सर. तर जेव्हा आपण आता कणिक मळायला चालू करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा हे हायर स्पीड वरती चालू करायचं. ह्यामध्ये आहेत टोटल 6 स्पीड. तर मी आता 4 किंवा 5 वरती मी हे चालू करेन. जेव्हा फास्ट अगदी सुरुवातीला आपण पाणी वगैरे ऍड करणार आहे त्यावेळेला जेव्हा आपलं पीठ मळत येईल तेव्हा आपण स्पीड थोडं 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 कमी करायचं आणि 2 वरती स्पीड ठेवून ते शेवटी मळून घ्यायचं. तर आपण आता चालू करूयात. आता हे 4 स्पीड वरती आहे. मी तुम्हाला दाखवते की कसं मळलेलं आहे. अनलॉक करून घेऊयात भांड. तर अशा पद्धतीने ह्याचा असा गोळा तयार होतो. तुम्ही ह्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून मर्दून ठेवू शकता. तर असा कणकेचा हा गोळा तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की कणिक मळल्यानंतर भांड कसं दिसतं ते. अगदी थोडंफार सुद्धा कणिक ह्याला राहिलेलं नाहीये. आता हे भांड आणि अटॅचमेंट मी डिशवॉशरला लावणार आहे. तर आता कणिक मळायचं सुद्धा टेन्शन नाही आणि भांडी हाताने धुवायचं सुद्धा टेन्शन नाही. तर मी अमेझॉनवरून इनाल्साचा स्टँड मिक्सर घेतला होता आणि 10 दिवस झाले, पण तरी पण मी तो काही ओपनच केला नाही, त्याचा यूज पण केला नाही. आणि 10 दिवसानंतर मी तो ओपन केला, यूज केला आणि पहिल्या यूज मध्येच असं झालं की तो मिक्सर बंद पडायला लागला.
म्हणजे पहिल्यांदा मी कणिक मळलं तेव्हा थोडं कणिक मळलं आणि परत तो बंद पडला, म्हणजे लोड घ्यायला लागला तो मिक्सर. मग मला वाटलं की कदाचित मी पहिल्यांदा मळतेय म्हणून तसं होत असेल, कारण मी स्टँड मिक्सर पहिल्यांदाच यूज करत होते. मग मला वाटलं की माझ्यामध्येच काहीतरी म्हणजे यूज करताना प्रॉब्लेम होत असेल म्हणून तसं होत असेल. मग तरी दुसऱ्या दिवशी मी परत यूज केला, सेम प्रॉब्लेम झाला. थोडा मिक्सर चालायचा आणि लोड घेऊन बंद पडायचा, ते परत चालतच नव्हता. असं 2-3 दिवस झालं. 2-3 दिवस चालू व्हायचा बंद पडायचा, चालू व्हायचा बंद पडायचा. पण एक 4 दिवसानंतर ना असं झालं की तो मिक्सर पूर्णच बंद पडला, म्हणजे तो चालूच होत नव्हता. आता म्हटलं काय करायचं, तर मग मी काय केलं की सर्व्हिस सेंटरला त्यांच्या फोन केला आणि कंप्लेंट रेज केली. कंप्लेंट रेज केल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटातच मला टेक्निशियनचा कॉल आला. मग टेक्निशियन मला म्हणले की तुम्ही तो स्टँड मिक्सर घेऊन कोल्हापूरला या माझ्याकडे. आता म्हणलं यांच्याकडे जर टेक्निशियनकडे जर आपण जायचं म्हणतं स्टँड मिक्सर घेऊन, तर तो दिवस पूर्ण खर्च होणार होता. आपलं सगळं काम सोडून आपल्याला कोल्हापूरला जावं लागणार. खाणं पिणं जाणं येणं असं म्हणलं तर 3-4 हजार तर खर्च होणारच होते. पण आता 5,500च्या स्टँड मिक्सरसाठी 3-4 हजार खर्च करणं मला तर काही सेन्सिबल वाटत नव्हतं. म्हणून मी त्यांना काय म्हटलं की तुम्हीच का नाही टेक्निशियन आमच्याकडे पाठवत. मग त्यांनी म्हणले की ठीक आहे, टेक्निशियन येईल तुमच्याकडे, 3-4 दिवस लागतील. ठीक आहे, मी सुद्धा म्हणलं आपण वाट बघूयात. मग मी 3-4 दिवस वाट बघितली, पण टेक्निशियन काही आला नाही. मग परत मी 4 दिवसांनी त्यांना परत एकदा फोन केला टेक्निशियनला की येत आहे का म्हणून. पण तरी सुद्धा त्यांनी काय म्हणले 4 दिवस थांबा, मी येऊन जाईन. पण तरीही तो काही आलाच नाही. मग शेवटी मी वैतागून परत कस्टमर केअरला फोन केला. कस्टमर केअरला फोन केल्यानंतर अगदी परत 10 मिनिटातच मला त्या टेक्निशियनचा परत फोन आला की नाही, मी उद्या येईन म्हणून. आणि तो दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यानं स्टँड मिक्सर वगैरे चेक केला. अगदी 15 ते 20 मिनिटातच त्यानं ते ठीक करून दिलं. बाकी काही असा मेजर प्रॉब्लेम नव्हता, फक्त एक बटन लूज होतं म्हणून तो प्रॉब्लेम येत होता. मग त्याने मला काय केलं की जास्त अमाऊंटमध्ये कणिक सुद्धा मळून दाखवली आणि तेव्हा ते स्टँड मिक्सर अगदी स्मूथ चाललं, म्हणजे अगदी छान, म्हणजे काहीच प्रॉब्लेम आला नाही. मग मी माझ्या शंका होता ते त्यांना विचारलं, सगळं अगदी क्लिअर झालं. मग मी त्यांना विचारलं की तुमची सर्व्हिस इतकी स्लो का आहे, कारण मला त्या गोष्टीसाठी 10 ते 15 दिवस मला वाट बघावी लागली. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे मिळून एकच टेक्निशियन आहे, त्यामुळे त्यांची सर्व्हिस थोडी स्लो आहे. पण त्यांची जरी सर्व्हिस स्लो असली तर प्रोडक्ट अगदी चांगला आहे. हा अनुभव मी तुमच्यासोबत स्टँड मिक्सर 3 ते 4 महिने यूज केल्यानंतर शेअर करत आहे. हा स्टँड मिक्सर पहिल्यांदा बंद पडला तेव्हा मला सर्व्हिस स्लो मिळाली, हा एवढाच मला प्रॉब्लेम जाणवला. ह्या व्यतिरिक्त मला स्टँड मिक्सरमध्ये कोणताही प्रॉब्लेम जाणवलेला नाही. कणिक मळणं असू दे, लोणी काढणं असू दे, ही कामं अगदी सोपी झालेली आहेत. हा एक युजफुल प्रोडक्ट आहे. जर तुम्ही विचार करत असाल स्टँड मिक्सर घ्यायचा तर नक्की हा स्टँड मिक्सर घ्या. पण ते घेण्याआधी तुमच्या भागामध्ये ह्या स्टँड मिक्सरची सर्व्हिस आहे की नाही हे नक्की चेक करा. आणि जर तुम्ही बेकिंग करत असाल तर हा मस्ट हॅव प्रोडक्ट आहे, तर तुम्ही हा घेतलाच पाहिजे. सोबतच मी तुम्हाला अजून 3-4 स्टँड मिक्सरच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.